नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सुरू करूया आजच्याच म्हणजे 4 जुलै 2025 रोजीच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया आजचे दिनविशेष. 4 जुलै 1963 रोजी पिंगली वेंकय्या यांची पुण्यतिथी म्हणजे त्यांचं निधन झालं होतं. तर आज त्यांची पुण्यतिथी म्हणून साजरी केली जाते. पिंगली वेंकय्या हे राष्ट्रध्वजाच्या रचनेचे निर्माते होते. त्यासोबतच आता 4 जुलै 1902 रोजी स्वामी विवेकानंदांनी बेलूर मठामध्ये अंतिम श्वास घेतला होता. म्हणजे त्यांचे निधन झालं होतं. आणि त्यानंतर 4 जुलै रोजी आपण दरवर्षी त्यांची पुण्यतिथी साजरी करतो. 4 जुलै 1776 रोजी अ, अमेरिका स्वतंत्र झाली होती. त्यामुळेच अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन हा 4 जुलै म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. त्यासोबतच 4 जुलै 2005 या दिवशी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान म्हणजेच नॅशनल रुरल हेल्थ मिशन याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली होती. आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्याच्या उद्देशाने ही योजना पुढे नॅशनल हेल्थ मिशन म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियान यामध्ये विलीन करण्यात आली होती. तर आता आपण आपले चालू घडामोडीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम पहिली बातमी आहे ती INS तमाल. तर रशियाने नुकतेच भारतीय नौदलासाठी तयार केलेले एक युद्धनौका जिचं नाव आहे INS तमाल ही कालिनिनग्राड येथे दाखल होणार आहे. आता यासंबंधी देखील आयोग बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न विचारून झालेला आहे. वन लाइनर म्हणून की INS तमाल वगैरे ही कुठे आपल्याला दाखल केलेली आहे किंवा कुठे ती किंवा त्याचा अर्थ काय होतो त्या शब्दाचा वगैरे. तर बऱ्याच वेळा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अशा शब्दावरून देखील वेगवेगळ्या युद्धनौका ऑलरेडी तयार केल्या गेलेल्या आहेत. तर ही देखील आपल्याला एक परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाची अशी बातमी आहे, की INS तमाल ही कालिनिनग्राड येथे आता दाखल होणार आहे. तर तमाल याचा अर्थ असा होतो, की गडद निळसर रंग म्हणजे समुद्रासारखा जो रंग असतो त्याला तमाल असं म्हटलं जातं. आता याचे जे INSचे जे काही प्रकार आहेत ते काय आहे? तर वॉटर जेट फास्ट अटॅक क्राफ्ट हे असणार आहे INS तमालमध्ये. तसेच जलद गतीने हालचाल करणारे हे लढाऊ जहाज आहे. म्हणजे असे 2 विशिष्ट प्रकारचे यामध्ये इन्ग्रेडियंट्स असल्यामुळे INS तमालचं एक वैशिष्ट्यपूर्ण अशी युद्धनौका ठरते. आता याचं उद्दिष्ट काय आहे? तर सीमारेषेवर गस्त घालण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. तसेच तस्करी असेल किंवा घुसखोरी विरोधात कारवाई करण्यासाठी असेल, गुप्त टेहळणी असेल किंवा लहान समुद्री लढाया असतील यासाठी आता याचा वापर केला जाणार आहे. याचं वैशिष्ट्य काय आहे? तर 3 जलजेट इंजिन्स असणार आहेत. यामध्ये उच्च वेग व चपळता असणार आहे. लघुशस्त्रांनी सज्ज असे हे युद्धनौका असणार आहे. त्यासोबतच जलद प्रतिसाद क्षमता देखील यामध्ये असणार आहे. याचं महत्त्व आता आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. कारण आपल्या किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाची अशी ही युद्धनौका आता ठरणार आहे. त्यासोबतच नौदलाची तात्काळ कारवाई क्षमता देखील यामुळे आता वाढणार आहे. आणि भारताची समुद्री ताकद तर यामुळे आता मोठी होणारच आहे आणि ती याद्वारे दर्शवण्यात येत आहे. अ, याची जी तैनाती आता कुठे केली जाणार आहे तर पूर्व नौदल कमांड म्हणजेच विशाखापट्टणम म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये आहे. तिथे याची तैनाती केली जाणार आहे. तर पुढची महत्त्वाची चालू घडामोडी आहे ती महाराष्ट्रात आता 3 राष्ट्रीय विधी विद्यापीठे स्थापन केली जाणार आहेत. महत्त्वाची बातमी आहे. कारण आता सर्वसाधारणपणे मुंबईमध्येच बऱ्याचशा संस्थांची स्थापना होते. परंतु आता महाराष्ट्रात 3 ठिकाणी आता या विद्यापीठांची स्थापना केली जाणार आहे. तर ते कोणकोणते 3 ठिकाण आहेत? तर पहा, मुंबई नंतर आता छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथेही महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन होणार आहे. आणि हा एक आता शासनाचा ऐतिहासिक निर्णय म्हणून कन्सिडर केला जात आहे. महाराष्ट्र देशातील 3 विद्यापीठे आहेत आणि एकाच राज्यामध्ये असा 3 विद्यापीठे असणारे महाराष्ट्र हे आता एकमेव राज्य ठरलेले आहे. त्यामुळेच ही आता आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी ठरते. या विद्यापीठामध्ये काय असणार आहे? तर आधुनिक पायाभूत सुविधा असणार आहेत, गुणवत्तापूर्ण शिक्षण असणार आहे, निसर्गरम्य परिसर तर असणारच आहे आणि या तिन्ही विद्यापीठांची लवकरच आता पूर्ण क्षमतेने कार्यवाही सुरू होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, महाराष्ट्रात 3 ठिकाणी आता राष्ट्रीय विधी विद्यापीठे असणार आहेत. मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर.
पुढची अजून एक महत्त्वाची अशी बातमी म्हणजेच दुबईमध्ये यशस्वी हवाई टॅक्सीची चाचणी करण्यात आलेली आहे. बऱ्याच दिवसापासून हवाई टॅक्सी हा शब्द आपण ऐकण्यात आलेला असेल. परंतु आता प्रथमतःच आता याची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. तर ही जी काही फ्लाइंग टॅक्सी आहे, याची जी सेवा आहे, ही 2026 पासून आता सुरू करण्यात येणार आहे. लक्षात घ्या याची पहिली चाचणी कुठे करण्यात आलेली आहे? तर दुबई या ठिकाणी करण्यात आलेली आहे. वन लाइनर म्हणून हा खूप छान पद्धतीने प्रश्न तयार होऊ शकतो. त्यामुळे लक्षात घ्या दुबई येथे अ, यशस्वी हवाई टॅक्सीची चाचणी करण्यात आलेली आहे. दुबईमध्ये जॉबी एरियल टॅक्सीची ही कंपनी होती आणि त्याचीच ही हवाई टॅक्सी होती आणि यानेच ही चाचणी पूर्ण केलेली आहे. आता या हवाई टॅक्सीमुळे काय होणार आहे तर 4 प्रमुख ठिकाणांमधील प्रवासाची वेळ आता लक्षणीय रित्या कमी होणार आहे. आणि दुबई हे आता जगातील पहिले शहर असे होणार आहे, जिथे व्यावसायिक इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या परीक्षेच्या अनुषंगाने एक वन लाइनर म्हणून खूप छान पद्धतीने येथे प्रश्न तयार होऊ शकतो, की संपूर्ण जगामध्ये कोणत्या देशामध्ये किंवा कोणत्या शहरामध्ये प्रथमतः हवाई टॅक्सीची चाचणी करण्यात यशस्वी हवाई टॅक्सीची चाचणी करण्यात आलेली आहे. तर त्याचं उत्तर असेल दुबई या ठिकाणी. पुढची अजून एक महत्त्वाची आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची अशी बातमी म्हणजेच सर्वाधिक जी-एस-टी संकलन जे आहे ते महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. त्यासोबतच आजतागायत संपूर्ण म्हणजे जी-एस-टी लागू झाल्यानंतर सर्वाधिक जी-एस-टी संकलन हे 2024-25 मध्ये झालेले आहे, जे 22 लाख कोटी इतके झालेले आहे. आणि जवळपास म्हणजे मागील 5 वर्षांचा जर आढावा घेतला, तर 5 वर्षात ही जी काही रक्कम आहे, ही दुप्पट आपल्याला मिळालेली आहे. म्हणजेच तुम्ही बाजूच्या त्या न्यूज आर्टिकलमध्ये पाहू शकता. 2020-21 मध्ये साधारणपणे 11 लाख कोटींच्या आसपास आपलं कर संकलन झालं होतं. तर 2024-25 मध्ये ते आता डबल होऊन 22 लाख कोटी इतकं झालेलं आहे. आणि हे भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेसाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. अ, 5 वर्षामध्ये केंद्र सरकारला दुप्पट कर संकलन प्राप्त झालेलंच आहे. लक्षात घ्या जी दिन आपण 1 जुलै रोजी साजरा केलेला आहे. जी-एस-टीचे जे 4 स्लॅब आहेत हे तर आपल्याला माहीतच आहेत. पुन्हा एकदा सांगतो. पहिला आहे 4%, 12%, 18% आणि 28%. आणि जी-एस-टीची ही जी सुरुवात आहे ही 1 जुलै 2017 पासून झालेली आहे. बऱ्याच वेळा आयोगाने 2018 असेल किंवा 19 असेल असे वेगवेगळे वर्ष देऊन कन्फ्यूज केलेलं आहे. त्यामुळे लक्षात घ्या जी-एस-टीची स्थापना किंवा जी-एस-टीची जी सुरुवात आहे ही 1 जुलै 2017 पासून झालेली आहे. ठीक आहे. आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्वाधिक जी संकलन करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचा आता नंबर लागतो. त्यासोबतच 2 नंबरवर आहे कर्नाटक, तर 3 नंबरवर आहे गुजरात. पंतप्रधान मोदी यांना घानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे आणि सध्या पंतप्रधान मोदी हे विविध देशांच्या दौऱ्यावर आहेत. तर या ठिकाणी घाना या देशात ते असताना त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर घानाचा जो आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे, ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना असे या पुरस्काराचं नाव आहे. आणि हा आता पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 24वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. तर पंतप्रधान मोदींसाठी आणि संपूर्ण भारतासाठीच ही खूप अभिमानाची बाब आहे. आणि आपल्यासाठी देखील म्हणजे परीक्षेच्या अनुषंगाने अ, ही अशी गोष्ट आपल्याला विचारली जाऊ शकते, की कोणत्या देशाचा नुकताच सर्वोच्च सन्मान पंतप्रधान मोदींना जाहीर झाला. लक्षात घ्या, तर घाना या देशाचा त्यांना पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर एकंदरीत आता 24 जे पुरस्कार आहेत त्याबद्दल एकदा थोडक्यात आढावा घेऊया. तर सर्वप्रथम एक सौदी अरेबिया या देशाने सन्मानित करण्यात आले होते. आता मी प्रत्येक पुरस्काराचे नाव नाही वाचत, परंतु एक देशांचे नाव वाचतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक थोडक्यात आढावा मिळेल. तर सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, पॅलेस्टाईन, मालदीव, UAE, बहरीन, अमेरिका, फिजी, पापुआ न्यू गिनी, पलाऊ प्रजासत्ताक, इजिप्त, फ्रान्स, ग्रीस, भूतान, रशिया, नायजेरिया, डॉमिनिका, गयाना, कुवेत, बार्बाडोस, मॉरिशस, श्रीलंका, सायप्रस आणि आता नुकताच जाहीर झालेला घाना या देशाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. आता आजचा एक प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विधी विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे?
आता मी जी नुकतीच बातमी वाचली तुमच्यासाठी, त्यामध्ये ही सविस्तर बातमी आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. आणि महाराष्ट्र हे आता पहिलं राज्य असं झालेलं आहे, की ज्या ठिकाणी 3 विधी विद्यापीठे असणार आहेत. तर इथे प्रश्न देखील त्या अनुषंगाने तयार केलेला आहे. तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विधी विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे? पर्याय क्रमांक 1 आहे छत्रपती संभाजीनगर. पर्याय क्रमांक 2 आहे पुणे. पर्याय क्रमांक 3 आहे नाशिक. तर पर्याय क्रमांक 4 आहे अमरावती. तर लक्षात घ्या, महाराष्ट्रात 3 ठिकाणी म्हणजे आता मुंबई सोबतच छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर अशा 3 ठिकाणी विधी विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे. त्यामुळे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी तुमच्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आम्ही यूट्यूब सोबतच बाकी इतर प्लॅटफॉर्मवर देखील आहोत. तर सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.